उल्लेखनीय आहे। जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ, विज्ञाननिष्ठ हे मूल्य भारतात रुजवण्याचे सातत्याने प्रयत्न करणारे विज्ञान प्रसारक आणि अभिमानाने मराठीत लेखन करणारे ज्येष्ठ वैज्ञानिक लेखक म्हणजेच डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर। डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे झाला। लहानपणापासून त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती। परिकथा, विनोदी पुस्तके, ऐतिहासिक व सामाजिक कादंबऱ्या व देशी विदेशी साहित्य त्यांनी वाचले। त्यांची आई त्यांना पंचतंत्र व हितोपदेश यांमधील गोष्टी देखील सांगत असे। त्यांचे वडील त्यांच्यासाठी सुंदर रंगीत खडू आणत असत। त्यांच्या सहाय्याने ते फळ्यावर छान चित्र काढत। 30 पर्यंतचे पाढे तर त्यांना शाळेत जाण्यापूर्वीच पाठ झाले होते। त्यांचे वडील व मामा त्यांना गणितातील कोडी तसेच कूटप्रश्न विचारत। जयंतरावांची बुद्धी नव्या वाटा चोपडणारी असल्याने त्यांनी 10वीला असतानाच मोठी आकृती, प्रमेय, उपप्रमेय अशा स्वरूपाची 2 पानांच्या पायथागोरसचे सिद्धांत अर्ध्या पानांत मांडून दाखवला होता। 1957 साली ते बनारस विद्यापीठातून PhD उत्तीर्ण झाले। त्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली व ते इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठात शिकण्यास गेले। तेथे त्यांनी ट्रायपॉस ही गणितातील महत्त्वाची परीक्षा पास केली व ते रँगलर बनले। पुढे त्यांनी MA ही पदवी मिळवली। 1964 साली त्यांनी विश्वरचनेबाबत संशोधन केले। त्यासाठी त्यांना भारत सरकारच्या पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला। 1972 ला ते भारतात परत आले आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजे TIFR या संस्थेत खगोलशास्त्राचे प्रमुख प्राध्यापक बनले। त्यांचे गुरु हॉयल व त्यांनी स्थिर विश्वाबद्दल सिद्धांत मांडला। त्यांनी भारत विश्वरचना व खगोलशास्त्र यावर संशोधन केले। स्थिर विश्व सिद्धांतानुसार विश्व स्थिर आहे, ते आकुंचन पावत नाही किंवा प्रसरणही पावत नाही। विश्वाचा मूलाधार गुरुत्वाकर्षण हाच आहे। त्यांच्या गुरुत्वाकर्षणाबद्दलच्या संशोधनालाही जगमान्यता मिळाली। आकाशातील रेडिओ ताऱ्यांविषयी अधिक माहिती त्यांनी लोकांना दिली। लोकांमध्ये विज्ञान प्रिय व्हावे म्हणून त्यांनी व्याख्याने दिली, लेख लिहिले। रेडिओ व दूरदर्शनावरील कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला। आकाशाशी जडले नाते, कॉस्मॉस, ब्रह्मांड सुरभी यांसारख्या दूरदर्शनावरील गाजलेल्या मालिकांमधून त्यांनी खगोलशास्त्र व वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रसार करण्यासाठी विज्ञान विषयक लेखन केले। ते खूप लोकप्रिय ठरले। त्यांचे अनेक भाषांमध्ये भाषांतरे सुद्धा झाली आहेत। 1998 साली त्यांनी खगोल भौतिकीय संशोधन केंद्र म्हणून म्हणजेच आंतरराष्ट्रीय दर्जाची आयुका ही संस्था स्थापन केली। यामध्ये मुलांसाठी विज्ञान वाटिकेची निर्मिती केली। आयुक्याच्या माध्यमातून त्यांनी संशोधन व विज्ञान प्रसाराचे कार्य अविरतपणे चालू आहे। डॉक्टर नारळीकरांना मुलांविषयी विलक्षण जिव्हाळा व कौतुक असल्याने ते त्यांच्या प्रश्नांना स्वहस्ते उत्तर पाठवण्यासाठी वेळ राखून ठेवतात। अवघ्या 27व्या वर्षी राष्ट्रपतींकडून पद्मविभूषण, 2004 मध्ये पद्मभूषण, संशोधन कार्यासाठी भटनागर पुरस्कार, विज्ञान प्रसारासाठी युनेस्कोचा कलिंगा पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कार असे सुमारे 65 पुरस्कार त्यांना मिळाले आहेत। 1995 मध्ये त्यांनी गणित विषयात PhD प्राप्त केली। 2021 मध्ये नाशिक येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। धन्यवाद। आता 4 मिनिटं झाले, पहिले बिफोर मारला।